मित्रांनो, इंग्लिश बोलत असताना, लिहित असताना किंवा ग्रामरवर विचारलेला एखादा प्रश्न सोडवत असताना आपल्याकडून ज्या काही कॉमन एरर्स होत असतात, म्हणजे सामान्य चुका होत असतात, त्यातलीच एक चूक मी या ठिकाणी घेऊन आलोय मित्रांनो. आता ही चूक तुमची मी दुरुस्त पण करणार आहे आणि त्याचं करेक्ट सोल्युशन काय आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा मित्रांनो, इंग्लिशमध्ये आपण हे 3 एक्सप्रेशन किंवा ह्या 3 फ्रेजेस जास्त प्रमाणात वापरत असतो. कोणती आहे? काइंड ऑफ एक आहे, टाइप ऑफ एक आहे आणि सॉर्ट ऑफ एक आहे. आणि या तिन्हीचाही अर्थ एकच होतो, तो म्हणजे च्या प्रकारचा किंवा च्या प्रकारचा. मग आता तुम्ही म्हणणार की सर कन्फ्युजन काय आहे? प्रॉब्लेम काय आहे? तर प्रॉब्लेम असा आहे मित्रांनो, की जे तुम्ही काइंड ऑफ वापरत असता, त्या ऑफ नंतर वापरायचं असतं तुम्हाला एकवचनी सामान्य नाम. ओके, म्हणजे सिंग्युलर कॉमन नाउन. मग त्यापूर्वी अ वापरायचं, ॲन वापरायचं, द वापरायचं का काहीच नाही वापरायचं, असं आहे आपलं कन्फ्युजन किंवा प्रॉब्लेम. तर तो या ठिकाणी मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. तर पहा मित्रांनो, सुरुवातीलाच सांगतो हा की काइंड ऑफ, टाइप ऑफ आणि सॉर्ट ऑफ नंतर जे काही नाम तुम्ही वापरणार आहात त्यापूर्वी कोणतंच आर्टिकल तुम्हाला वापरायचं नाहीये. आता ते सिद्ध करून दाखवण्यासाठी मी तुम्हाला तिघांचे पण 3-3 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. म्हणजे मराठी वाक्य 3 आहेत, त्याचं करेक्ट ट्रान्सलेशन कोणतं हे आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. पहा, नंबर 1 घेऊयात काइंड ऑफ. आता पहा, मराठी वाक्य आहे, तुला कोणत्या प्रकारचा शर्ट पाहिजे. आता सांगा पाहू याचं करेक्ट ट्रान्सलेशन. तर पहा, 3 पर्याय तुमच्या समोर आहेत. एक, व्हॉट काइंड ऑफ. पहा, आलं काइंड ऑफ. या ऑफ नंतर एकवचनी सामान्य नाम वापरायचं असतं. ते शर्ट तुम्ही वापरलेलं आहे, परंतु त्यापूर्वी अ हे आर्टिकल वापरलेलं आहे, जे की रॉंग आहे. म्हणजे पहिला पर्याय जो आहे तो चुकीचा आहे. नेक्स्ट, व्हॉट काइंड ऑफ. ऑफ आलं. तर या ठिकाणी शर्ट हे एकवचनी सामान्य नाम जरूर आहे, परंतु त्यापूर्वी द वापरलेलं आहे, जे की चुकीचं आहे. म्हणजे सेकंड ऑप्शन पण रॉंग आहे. लास्ट वन पहा, व्हॉट काइंड ऑफ. ओके, आता काइंड ऑफ, ऑफ नंतर एकवचनी सामान्य नाम आहे, मुद्दाम होऊन त्या ठिकाणी मी रिकामी जागा सोडलेली आहे. इंग्लिश बोलत असताना सरळ तुम्हाला म्हणायचं आहे व्हॉट काइंड ऑफ शर्ट डू यू वॉन्ट. आणि परीक्षेत जर प्रश्न विचारला तर या रिकाम्या जागी तुम्हाला एक्स द्यायचं आहे. आणि एक्स म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, नो आर्टिकल. म्हणजेच या ठिकाणी कोणतंच आर्टिकल येत नाही आणि हाच पर्याय मित्रांनो बरोबर आहे. ओके, चला सेकंड एक्झाम्पल पहा मराठीतलं, जे की टाइप ऑफ वर आधारित आहे. मला ह्या प्रकारचा पेन आवडत नाही, असं आपण जनरली म्हणतो. पहा, आता याचं करेक्ट ट्रान्सलेशन काय आहे. पहा, आय डोंट लाईक धिस टाइप. टाइप आलं, टाइप नंतर ऑफ आलं, ऑफ नंतर एकवचनी सामान्य नाम घ्यायला पाहिजे, घेतलं, परंतु इथे अ आलेला आहे, म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. ओके, नेक्स्ट, आय डोंट लाईक धिस टाइप ऑफ. आता टाइप ऑफ, ऑफच्या नंतर त्यांनी पेन एकवचनी सामान्य नाम जरूर घेतलेलं आहे, पण इथे पण त्यांनी द वापरलेला आहे, जे की रॉंग आहे. म्हणजे थर्ड ऑप्शन करेक्ट आहे. कसं पहा, आय डोंट लाईक धिस टाइप ऑफ, इथं रिकामी जागा सोडली, त्यानंतर पेन दिलेला आहे. इंग्लिश बोलत असताना कसं वाचायचं, आय डोंट लाईक धिस टाइप ऑफ पेन, सरळ म्हणायचं. परीक्षेत जर प्रश्न आला तर रिकाम्या जागी एक्स द्यायचं, म्हणजे या ठिकाणी कोणतंच आर्टिकल येत नाही. ओके, चला लास्ट वन. आपण म्हणतो ना मित्रांनो असं की अरे यार, तो त्या टाईपचा माणूस नाहीये, ती त्या टाईपची मुलगी नाहीये, मी त्या टाईपचा माणूस नाहीये. ओके, त्या कॉन्टेक्स्ट मध्ये पहा, रोहन त्या प्रकारचा माणूस नाहीये. माणूस, व्यक्ती दोन्ही काहीतरी एक घ्या. आता पहा, एबीसी 3 ऑप्शन. रोहन इज नॉट दॅट सॉर्ट. इथं पहा सॉर्ट आलं की नाही, सॉर्ट ऑफ. ऑफच्या पुढे त्यांनी पर्सन घेतलेला आहे, पण पर्सन पूर्वी अ आल्यामुळे त्या ठिकाणी तो पर्याय चुकलेला आहे. नेक्स्ट, रोहन इज नॉट दॅट सॉर्ट ऑफ. ऑफ आलं, परत त्यांनी पर्सन एकवचनी नाम जरूर घेतलेला आहे, पण या ठिकाणी द घेतलेला आहे, म्हणून हाही पर्याय चुकीचा आहे. लास्ट वन बरोबर आहे. पहा, रोहन इज नॉट दॅट सॉर्ट ऑफ. ऑफच्या नंतर त्यांनी फक्त पर्सन घेतलेला आहे, एकवचनी सामान्य नाम, जे की बरोबर आहे. इंग्लिश बोलत असताना कसं वाचायचं, रोहन इज नॉट दॅट सॉर्ट ऑफ पर्सन. आणि जर परीक्षेत प्रश्न आला तर रिकाम्या जागी एक्स द्यायचं, म्हणजे इथे कुठलंही आर्टिकल येत नाही. तर दोन्ही प्रकारे मित्रांनो, इंग्लिश बोलणाऱ्यांसाठी सुद्धा आणि आर्टिकलवर जर हा प्रश्न आला तर त्या स्टुडंटसाठी सुद्धा उपयुक्त अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे. आय होप की तुम्हाला ही कन्सेप्ट समजलेली असेल. थँक्यू व्हेरी मच.